शुभ सकाळ मैत्रिणींनो. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर चला सकाळ सकाळी आज वातावरण कोरडं झालं होतं. असं वाटत होतं की आज पावसाला सुट्टीच आहे बहुतेक. आणि तुम्ही पाहू शकता किती छान फ्रेश वाटत होतं. इथं जास्वंदीला पण भरपूर अशी फुलं आली होती आणि ती फांद्या त्याच्या फुलं किती डौलाने हलत होती, नाचत होती, किती आनंदी होती. मग त्यानंतर मी म्हटलं की चला फुले काढूयात आपण. देवासाठी पहिली फुलं काढून घेतली की बरं वाटतं ना. मग इथं बाहेर मोगऱ्याला पण छानशी 2 फुलं आलेली. म्हटलं तीही आपल्यासाठी काढून घेऊयात आणि इथं देवासाठी मी वेगवेगळी जास्वंदीची फुलं काढून घेते आहे आणि इथं स्वस्तिकची पांढरी फुलंसुद्धा खूप छान लागलेली आहेत. तर तीही काढून घेऊयात. आणि हे पाहत असतानाच मला जाणवलं की आपल्या सीताफळाच्या झाडाला पण भरपूर असे सीताफळं आलेत. किती छान! पावसामुळं तसंही फारसं बाहेर झाडांकडे जाणं होतच नाही. मग म्हटलं की त्यातूनच एक थोडंसं पिवळसर शिरा झालेल्या अ, एका सीताफळाला मी तोडलं आणि किती छान एकदम मोठं असं झालं होतं. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच ते. आणि अजून एक मला सापडलं सीताफळ. त्यानंतर हे जास्वंदीचं फूल पण अगदी गुलाबाच्या फुलासारखं भरगच्च असं दिसतं. ह्या त्याच्या कळ्या किती सुंदर दिसतायत ना. मग दरवाजामध्ये असणारी ही सदाफुली कायमच डौलाने नाचत असते, कायमच आमचं स्वागत करत असते. आणि इथं आहेत सोनचाफा. सोनचाफ्याचं हे पूर्ण फूल फुललेलं असलं की त्याच्या सगळ्या पाकळ्या पडून जातात. म्हणून आपल्याला त्याच्या कळ्याच तोडाव्या लागतात. आता इथं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच. हे मी नवीन रोप आणून लावलेलं होतं. त्याची फुलंसुद्धा गुलाबाची खूप छान फुलली होती. आता इथं होती पांढरी मुसळी. तर ती अगदी कुंडीतून बाहेर आली होती आणि तिथं त्याला मुळ्या फुटलेल्या होत्या. हे आहे पिंक कलरचं गुलाब. खूप छान लागलं होतं. आता तुम्ही पाहू शकता ही मी 2 सीताफळं काढून आणलेली आहेत आणि इथं मी चाफ्याची, पांढरं स्वस्तिकचं आणि जास्वंदीची वेगवेगळ्या प्रकारची फुलं घेऊन आली आहे. आता चाफ्याच्या फुलाला तसंही एक पाकळी येते, म्हणजे आपण कळी तोडली की एक पाकळी येते, ती काढावी लागते. मग तीही मी स्वच्छ करून घेतली आणि मला केसात घालण्यासाठी जी फुलं मी आणली होती ती वेगळी करून घेतली. कारण त्याचा आपण वास घेतो आणि देवासाठीची फुलं वेगळी केली आणि चला म्हणलं आपण देवघराच्या इथं पटकन ठेवून देऊयात आणि मग देवपूजा करून घेऊयात. आणि त्यानंतर मी इकडं आले डबा बनवायला. आता डबा बनवायला मी भाजी निवडून ठेवलेली होती, पण भाजी बनवायला इतका वेळच नव्हता. वेळ अगदी 15 मिनिटात मला टिफिन बनवायचा होता. आणि मग काय करायचं याचं टेन्शन येतं. मग म्हणलं चला आपण काहीतरी झटपट अशी पटकन पराठा बनवून घेऊया. मग मी काय केलं, चपातीच्या पिठाचं एक छोटंसं गोल करून घेतलं आणि मग त्याला भरपूर असं तूप लावलं. मग त्यानंतर आपला जे कांदा लसूण मसाला असतो, चटणी आपण जी आमटीला वापरतो ती लावली, वरून मीठ घातलं आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली. चला त्याची घडी करून घेतली आणि मस्त असा पराठा बनवला. आणि हा पराठा कसला मस्त आणि एकदम तूप लावल्यामुळे खूप सॉफ्ट राहतो. आणि तूप, मीठ आणि चटणी ह्याचं कॉम्बिनेशन तर एकदम मस्तच, अगदी तोंडाला पाणी सुटणारा. खूप छान झाला होता पराठा. मग तो अगदी चपातीसारखा मी मोठा पराठा बनवून घेतला. मग तो मस्तपैकी असा भाजून घेतला. मग वरून आता मी तेल लावलेलं होतं. तुम्ही तूपही लावू शकता, तेलही लावू शकता. पण आतलं जे तुपाचं जे फ्लेवर आहे ना, तो छानच येतो. त्यामुळं वरून आपण तेल तूप लावलं तरी चालतं. त्यानंतर हा मी टिफिनमध्ये भरून घेतला. आता आम्ही काय सॉस भरपूर असा खात नाही. त्यामुळं सॉस माझ्याकडे नव्हता. पण तुम्ही सॉसबरोबर खाल्ला तर मस्तच लागणार. चला आता माझी दुपारची घाई गडबड. आता सकाळचा तरी डबा बनवून झालेलाच आहे. पण दुपारी बनवताना काय झालं की मुलांचं एकच होतं की मम्मा स्कूलमधून आला की काहीतरी खायला दे. चपाती भाजी बनवलं, भात आमटी बनवलं तर ते त्यांना नको असतं. त्यांना पाहिजे असतं फक्त चटपटीत, चटपटीत. आता रोज चटपटीत काय बनवायचं? कितीही केलं तरी शेवटी आपण गृहिणी जरी असलो तरी थकतोच ना रोज करून. मग म्हणलं की चला आपल्याकडं भाजणीचं पीठ आहेच आणि मी त्याची चकली बनवूयात. आणि मी त्या चकलीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेलीच आहे. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर अगोदरच्या व्हिडिओमध्ये जाऊन चेक करू शकता. पण इथं मस्त अशा चकल्या बनवून घेतल्या आणि त्यासाठी आज मी मात्र मागच्या वेळी बनवलं होतं त्यावेळी खूप थोड्याशा बनवल्या होत्या. पण आत्ता मी असं भरपूर पीठ मळून ठेवलं आणि मस्तपैकी अशा चकल्या बनवायला घेतल्या. मी चकल्या बनवतच होते पण बाहेर असा पाऊस धो 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 सुरू होता. अगदी खूप मोठा धो-धोही म्हणता येणार नाही, पण आपण बाहेरही पडू शकणार नाही, इतका तो मोठा होता.
आणि मी मस्तपैकी चकल्या करत होते. कसला खमंग असा चकल्याचा सुवास सुटलेला काय सांगू. खूप मस्त अशा चकल्याचा वास आणि बाहेर पाऊस. मग त्यानंतर तसंही चकल्या करताना, करंज्या करताना किती दमून जातं ना, कारण ही सगळी किचकट कामं असतात. मग मी काय केलं, मी बसले गॅस कट्ट्यावरती आणि मस्तपैकी इकडे तळणं सुरू होतं, इकडे माझं चकल्या बनवणं सुरू होतं आणि बाहेर पाऊस होता. आणि बाजूलाच रेडिओला मी गाणी लावली होती. किती मस्त वाटत असेल ना, तुम्ही इमॅजिन करू शकता. खूप छान वाटत होतं. बाहेर असं पाऊस कसला मस्त, सगळी झाडं ओलं चिंब झाली होती आणि रेडिओला खूप छान छान अशी गाणी लागली होती. तर खूप छान वातावरण होतं. असं माझं दुपार आज गेली. दुपार तशी थोडीशी आपण कामं काढली की बोरिंगच वाटतं ना. पण असं काहीतरी रेडिओ ऐकत आपण काम केलं, वेगळं काहीतरी केलं तर छान वाटतं. मग इथं माझं चकल्या आता बनवणं सुरूच होतं. हे करत, करत आता मी इतकी दमायला झाले होते. कारण एवढ्या सगळ्या चकल्या मला एकटीलाच करायच्या होत्या. कारण तसंही मुलं घरी आले होती, पण ते पण स्कूलमधून थोडंसं दमून येतात. त्यामुळं त्यांना पण रिलॅक्स थोडंसं पाहिजेच असते ना. मग झोपणार, खेळणार हे चालायचंच. मग मी अशा भरपूर अशा चकल्या बनवून घेतल्या. तर तुम्हालाही कसा वाटला माझा व्हिडिओ आवडतात का? ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर चला, मी आता इथं चकल्या बनवून घेतल्यात आणि इतक्या सगळ्या भरपूर चकल्या झालेल्या होत्या. तुम्ही पाहू शकता. आता माझं 4 दिवसाचं टेन्शन तरी संपलेलं आहे. की म्हणजे कधीही खावा, मुलांना कोरडा खाऊ याचं टेन्शन संपलेलं आहे. आता मी खूप थकले होते. मग म्हटलं की आता संध्याकाळी काय बनवायचं? तर म्हटलं की आता तसंही मुलांनी भरपूर चकल्या खाल्लेल्याच आहेत. तर चला म्हणलं आता इथं मी माझ्याकडे जितक्या भाज्या असतील तितक्या सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत आणि नेहमीसारखा आपला झटपट अशी फोडणीचा भात म्हणू शकता, खिचडी म्हणू शकता. झटपट रेसिपी अशी बनवणार आहे. जे की मी तेलामध्ये कांदा घातला आहे, नंतर जिरं मोहरीची फोडणी दिली, कांदा घातला, मिरची घातली, त्यामध्ये टोमॅटो, बटाटा, सिमला मिरची, फ्लॉवर, जितक्या माझ्याकडं भाज्या होत्या तितक्या सगळ्या भाज्या घालून घेतल्या. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घेतली आणि माझ्याकडं आता आज दही शिल्लक नव्हतं, त्यामुळं मला दही घालता आलं नाही. पण ह्या फोडणीमध्ये जर तुम्ही दही घातलं तर खूप मस्त फ्लेवर येतो. थोडासा आंबूस येतो आणि एकदम मस्त असा आपला फोडणीचा भात होतो. मग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता ही मी फोडणी देऊन घेतलं आहे. त्यामध्ये पाणी घातलं, जरासं मीठ घातलं आणि 1 चमचा तूप घातलं. चला 3 शिट्ट्या कुकरच्या होऊ दिल्या. आपली झटपट अशी फोडणीचा भात किंवा खिचडी ही रेसिपी म्हणू शकता तयार झालेली आहे. तर चला आता गरमागरम खिचडी खाऊन घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक यू सर्वांचे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.